तर थेट जाऊयात नागपूरमध्ये आज पुणे वंदे भारत एक्सप्रेसला थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि या कार्यक्रमातून थेट दृश्य आपणही पाहतोय। नागपूर रेल्वे स्टेशनवरून सध्या या नागपूर पुणे एक्सप्रेसला हिरवा झेंडा हे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान व्हीसीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। आणि याच संदर्भातली अधिकची चर्चा करूयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्यासोबत। रजत, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे देखील दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान देखील हिरवा झेंडा दाखवतील। नक्कीच आकांक्षा, फार महत्वाचा क्षण आहे। एकाच दिवशी देशाच्या विविध भागांमध्ये 3 वंदे भारत ट्रेन्सचं उद्घाटन होत आहे, लोकार्पण होत आहे आणि महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातील 2 अत्यंत महत्वाचे शहर जे आहेत म्हणजे नागपूर आणि पुणे हे या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून जोडले जाणार आहे आणि महाराष्ट्राचा एक मोठा भूभाग जवळपास 881 किलोमीटरचा अंतर ही वंदे भारत कापणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दर्जेदार रेल्वेची एक सेवा जी आहे मोठ्या भूभागाला आजपासून मिळणार, या वंदे भारतच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा दिवस रेल्वेच्या संपूर्ण विकास यात्रेमध्ये आहे आणि महाराष्ट्रासाठी पण अत्यंत महत्वाचा दिवस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर दाखल झालेले आहेत आणि बेंगळुरूमध्ये स्वतः पंतप्रधान आहेत उपस्थित आणि ते त्या ठिकाणातून एका वंदे भारतला प्रत्यक्ष आणि इतर 2 वंदे भारतला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवतील आणि त्याच्यानंतर हा जो प्रवास आहे तो सुरू होईल आणि त्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरात प्लॅटफॉर्म नंबर 8 वर दाखल झालेले। नक्कीच। खरं तर रजत, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची अशी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे। या एक्सप्रेसची नेमकी काय काय वैशिष्ट्ये सांगता येतील? नक्कीच खूप महत्वाच्या वैशिष्ट्ये या वंदे भारतच्या माध्यमातून आहेत। सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 881 किलोमीटर लांबीचा पल्ला ही वंदे भारत गाठणार आहे। त्यामुळे देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत जी आहे ती महाराष्ट्राला मिळालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्वाची बाब आहे आणि सोबतच जे काही सर्व सुविधा या वंदे भारतमध्ये इतर देशाच्या इतर भागामध्ये असतात त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत, वातानुकूलित कोचेस आहेत, आरामदायक चेअर कार आहेत, सोबतच या वंदे भारतच्या माध्यमातून रिजनरेशन ऑफ एनर्जी म्हणजे जेव्हा जेव्हा या वंदे भारतात चे ब्रेक लावले जातील तेव्हा त्याच्यामधून एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ती निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे रेल्वेचा जो अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जागतिक पातळीवर जो वापरला जातोय तो भारतामध्ये आम नागरिकांना रेल्वे प्रवाशांना या वंदे भारताच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा जो विकास होतोय त्यामध्ये एक महत्वाचा पल्ला आज गाठला जातोय। नक्कीच रजत, तिथले दृश्य आपण ही पाहतोय। अगदी थोड्याच वेळात या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल। या पहिल्या एक्सप्रेस मधून नेमके कोण कोण प्रवास करणार आहेत त्याबद्दल काही कळतंय का? खूप लोक या पहिल्या वंदे भारत जी नागपूर ते पुणे दरम्यान धावणार आहे त्याच्या माध्यमातून प्रवास करत आहे। आज ही उद्घाटनासाठीची वंदे भारत धावणार आहे आणि प्रत्यक्षतः मग पुढील 2 ते 3 दिवसामध्ये याची जी नियमित प्रवास आहे तो सुरू होणार आहे। आज जो पहिला प्रवास आहे रेल्वेने खास जे शाळकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी सोय केलेली आणि अनेक हौशी प्रवासी जे आहेत त्यांनी पण या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आज रेल्वेला कळवलेलं होतं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते रेल्वेतून प्रवास करत आहेत आणि सोबतच इतर काही नागपूरकर जे या पहिल्या यात्रेचा साक्षीदार होऊ इच्छितात त्यांनी पण या रेल्वेतून प्रवास करण्याची इच्छा दर्शवली होती आणि रेल्वेने त्यांना ती संधी दिली आहे। बरोबर, त्यामुळे ही थेट दृश्य आपण नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनवरून पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि दुसरीकडे अगदी लहान चिमुकले शाळकरी मुलं हे देखील या पहिल्या एक्सप्रेसमधून आजचा त्यांचा प्रवास करणार आहेत। अत्यंत महत्वाची अशी ही एक्सप्रेस असणार आहे। भारतामध्ये सगळ्यात लांब पल्ल्याची अशी ही एक्सप्रेस मानली जाते। तब्बल 881 किलोमीटरचा टप्पा या एक्सप्रेसमधून पार केला जाणार आहे आणि राजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून ही सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अगदी काही वेळातच निघणार आहे।
आणि विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्ये देखील थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविकांसाठी ही ट्रेन अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भाविकांसाठी ही ट्रेन, या ट्रेनमुळे हा प्रवास देखील अत्यंत सुलभ आणि सोयीचा होणार आहे. रहे हैं नागपुर डिस्ट्रिक्ट को रिप्रेजेंट करने के लिए बास्केटबॉल टूर्नामेंट चल रही है पुणे में, और हमको वंदे भारत में बैठ के बहुत अच्छा लग रहा है. बहुत कंफर्टेबल है, सीट रिक्लाइनिंग है और टर्न भी होती है, विंडो व्यू भी मिलता है. एक तो सबसे पहले तो बहुत ज़्यादा कंफर्टेबल है. दूसरी चीज़ कि बच्चों के लिए इसीलिए कंफर्टेबल है कि उनको जाके खेलना है, दे आर प्लेयर्स, तो कंफर्ट इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट. ये तो एक सपना था, पूरा हो गया. जैसे हर एक इंसान का एक सपना होता है कि जो भी चीज़ हो, अच्छी हो, लाजवाब हो, और ये वंदे भारत के माध्यम से लाजवाब चीज़ हमें मिली है. इसकी देखरेख, इसकी सुरक्षा, इस सब की जिम्मेदारी है. बहुत अच्छी ट्रेन है एंड फर्स्ट ऑफ ऑल जो अच्छी अंदर चीजें हैं काफी साफ है, अभी तक तो है, बट आई विल रिक्वेस्ट ऑल द पीपल, एवरीवन वाचिंग, कि जो हमें साफ मिल रहा है वी कीप इट क्लीन अँड वी हेल्प द गव्हर्नमेंट टू ग्रो. खुश आहे. आज आपला भारत विकसित झालेला आहे असं वाटतंय मला, आणि मला खूप छान वाटत आहे की प्रवास करताना याच्या अगोदर प्रवास केले पण खूप त्रास झालेला आहे, आणि मेन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा खूप छान संधी मिळालेली आहे की त्यांना प्रवासाला म्हणजे त्यांना धक्का बुक्की व्हायला नको, आणि पुन्हा बसमध्ये त्यांना खूप त्रास होत होता किंवा काही बुकिंग होत नव्हत्या. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि खूप छान आहे. धन्यवाद.